नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड किस्मत या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत विजू खोटे यांच्या संबंधी. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणजे विजू खोटे. आजही त्यांचे नाव घेतले की त्यांचे गाजलेले सिनेमे डोळ्यासमोर येतात. त्यांच्या अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेने लोकांना हसवले, तर त्यांच्या शोले मधील कालियाने लोकांना घाबरवले. मैंने आपका नमक खाया सरकार हा त्यांचा डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहे. वडील आणि बहीण यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. बाल कलाकार म्हणून त्यांनी कामं केली, पण एक काळ असा होता की निर्मात्यांभोवती फिरून त्यांना काम मागावं लागत होतं. विजू खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1945 मध्ये मुंबई येथे झाला होता. 440हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेल्या विजू खोटे यांचं मूळ नाव विठ्ठल बापूराव खोटे हे होते. त्यांचा अंदाज अपना अपना या चित्रपटातील गलती से मिस्टेक हो गया हा डायलॉग खूप गाजला. सिनेमा व्यतिरिक्त त्यांनी छोट्या पडद्यावर सुद्धा काम केले. जबान संभाल के या मालिकेतील त्यांची भूमिका खूपच गाजली होती. विजू खोटे यांनी मराठी रंगभूमीचीही मनोभावे सेवा केली. विजू खोटे यांची बहीण शोभा खोटे या सुद्धा चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात अशा अभिनेत्री आहेत. त्या विजू खोटेंपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या आहेत. त्यांचे वडील सुद्धा रंगभूमीचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक मुखपटात काम केले होते. अभिनेत्री दुर्गा खोटे ह्या विजू खोटे यांच्या नातेवाईक आहेत. विजू खोटे लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना बालकलाकार म्हणून काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी एक सिनेमा बनवला. या सिनेमामध्ये त्यांनी मेहमूदच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यावेळी शुभा आणि मेहमूद यांची जोडी खूप गाजली होती. असं म्हटलं जातं की विजू खोटे यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना चित्रपटांमध्ये करिअर करायचं नव्हतं, कारण ते अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी इतर क्षेत्रात नाव कमवावे असे लोकांना वाटत होते. त्यांनी एक छापखानाही उघडला होता. तो त्यांनी 2 वर्ष चालविला. याच काळात मनमोहन देसाई यांच्याशी त्यांची मैत्री वाढली. त्यांच्या 2 चित्रपटात त्यांनी काम केले, एक खलनायक तर एक विनोदी अभिनेता. या दोन्ही भूमिका त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गाजवल्या. खलनायक झाल्यानंतर खूप मार खाल्ल्यानंतर त्यांनी विनोदी भूमिका करणं पसंत केलं, असे ते हसत हसत सांगत असत. मीडिया रिपोर्टनुसार शोले चित्रपटातील अमजद खान आणि विजू खोटे हे चांगले मित्र होते. दोघांनी थिएटरमध्ये एकत्र काम केले होते. असं म्हटलं जातं की कालियाची भूमिका अमजद खान यांनीच साकारायला दिली होती. शूटिंग दरम्यान विजू यांना एका घोड्यावर बसवण्यात आले होते. स्पॉटबॉयने छत्री उघडताच घोडा बिथरला आणि विजू खोटे यांना खाली फेकले होते. अशा या महान कलाकाराने 30 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या जगाचा निरोप घेतला. ते 77 वर्षाचे होते. एक अनुभवी अभिनेता म्हणून विजू खोटे आजही स्मरणात आहेत आणि कायम स्मरणात राहतील यात काही शंका नाही.